ख्रिस्तामध्ये जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, मनुष्याला मनुष्याची गरज असते आणि आपण सर्वजण एक सोशल ह्युमन बीइंग्स आहोत आणि म्हणूनच आपल्या सर्वांना एकमेकांची गरज असते. आपली रिलेशनशिप किती महत्त्वाची आहे किंवा या भूतलावरती जीवन जगत असताना आपल्याला एकमेकांची मदतीची किती गरज असते हे आज परमेश्वर सांगत आहे. आणि म्हणूनच शेवटी जे आपल्याला स्वर्गापर्यंत घेऊन जाते ते म्हणजे आपलं रिलेशनशिप. आपण कशा प्रकारे इतरांना ट्रीट करतो, आपण कशा प्रकारे इतरांना वागणूक देतो व आपण कशा प्रकारे आणि किती प्रकारे आपलं रिलेशनशिप जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्यावरती आपल्या कर्मावरती आपल्याला फळे मिळत असतात किंवा आपलं फ्युचर अवलंबून असते. आज प्रभू येशू ख्रिस्त याच नातेसंबंधाविषयी सांगताना आपल्याला सांगत आहे की जीवनामध्ये नातेसंबंध जपण्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न केले पाहिजे. आणि जर समोरचा व्यक्ती खरोखरच हे नातेसंबंध टिकवण्यासाठी पात्र नसेल किंवा तयार नसेल आणि तुम्ही एवढी तयारी करून सुद्धा प्रयत्न करून सुद्धा ती व्यक्ती जर ऐकत नसेल तर त्या व्यक्तीला तुम्ही बाजूला ठेवा. परंतु तुमच्या परीने पहिलं पाऊल उचललं गेलं पाहिजे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर तुमच्या भावाने तुमच्या विरुद्ध एखादा अपराध केला तर ताबडतोब ते रिलेशनशिप तुम्ही तोडू नका. तर प्रथम त्या भावाकडे जा, एकांतामध्ये त्याबरोबर डिस्कस कर. एकांतामध्ये त्याला त्याचा जे गुन्हा आहे, त्याचं जे पाप आहे किंवा त्याचं जे कार्य आहे ते त्याच्या निदर्शनास आणून दे. त्याने जर ऐकलं नाही तर दुसरी स्टेप म्हणजे तुझ्याबरोबर अजून विटनेसेस घेऊन जा आणि त्यांच्या समोर त्यांना परत एकदा त्याची कान उघडणी कर. पण त्याने जर ऐकलं नाही तर शेवटी कोणीतरी मुख्य व्यक्ती घेऊन जा आणि त्याच्यासमोर त्याचा गुन्हा दाखल कर किंवा त्याच्या समोर त्याने जे कार्य केलेले आहे ते त्याच्या निदर्शनास आण. जरी त्याने त्याचं ऐकलं नाही किंवा तो ॲडमंट राहील, ऐकण्यासाठी तयार नसेल, त्याला तू वाऱ्यावर तो सोडून दे, कारण त्याचं पाप त्याच्याकडेच आहे. प्रभू येशू ख्रिस्त थ्री स्टेप काय सांगत आहे किंवा का देत आहे? कारण प्रभू येशू ख्रिस्तासाठी रिलेशनशिप फार महत्त्वाचं होतं. आपण पाप करतो, मनुष्य असल्यामुळे पाप करत असतो, चुका करत असतो, आपण खाली कोसळत असतो. पण त्याचा अर्थ असा नाही की परमेश्वर आपला वाऱ्यावरती सोडून देत असतो. परमेश्वर नेहमी मनुष्याला परतण्यासाठी किंवा जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी नेहमी नव्या नव्या संधी देत असतो. आणि दररोज जेव्हा जेव्हा आपण उठतो तेव्हा परमेश्वराकडे प्रार्थना करतो की परमेश्वरा, मला माझ्या पापांची क्षमा करा आणि मला नवीन जीवन जगण्यासाठी संधी दे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर तुम्ही परमेश्वराकडे नवीन जीवन जगण्यासाठी संधी मागत असाल तर तुम्ही आपल्या भावासाठी, बहिणीसाठी देखील नवीन जीवन जगण्यासाठी संधी दिली पाहिजे. आणि या कारणास्तव हे रिलेशनशिप टिकून राहण्यासाठी, प्रेम, जिव्हाळा किंवा शांती टिकून राहण्यासाठी, प्रस्थापित करण्यासाठी आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. आणि त्यामुळे सर्वप्रथम दुसऱ्यांचं पाप उघड्यावरती आणण्याऐवजी दुसऱ्याबरोबर एकांतात जाऊन बोलणे हे फार महत्त्वाचे आहे. चर्चा करणे हे फार महत्त्वाचं आहे. किंवा जेव्हा आपण एकमेकाशी बोलतो, चर्चा करतो तेव्हा त्यामध्ये फार अशी चांगल्या गोष्टी बाहेर येत असतात. एकमेकाचा दोषारोपण करण्याऐवजी जर एकमेकाचं आपण ऐकून घेतलं, एकमेकांना सॉरी म्हणून आपण रिलेशनशिप मेंटेन करण्याचा प्रयत्न केलं तर ते परमेश्वराठाई अगदी आनंदमय गोष्ट असते. आपण देखील आपल्या जीवनातील रिलेशनशिप इतराबरोबर असलेले नातेसंबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करूया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे स्टेप सांगितले ते स्टेप जर आपण फॉलो केले आपल्या जीवनामध्ये तर आपले नातेसंबंध नक्कीच टवटवीत राहतील, टिकून राहतील आणि तेच आपला शेवटी स्वर्ग राज्याकडे घेऊन जाणार आहे.